नमस्कार श्रोत्यांनो, आज मी तुम्हाला फक्त एका डिशची, एका पुलावची कथा सांगणार आहे. 2 मिनिटात सांगतो, पण या कथेचा सुगंध तुमच्या मनात बराच वेळ दरवळत राहील. ही गोष्ट आहे चवीची, साधेपण हातातील जादूची. गोष्ट आहे एका छोट्या गावातील आजीची. त्यांच्या स्वयंपाकाचे एकच वैशिष्ट्य, त्या कधीच कांदा किंवा लसूण वापरायच्या नाहीत. त्यांच्या मते जेवणाची सात्विकता हवी, तरच देवाला नैवेद्य दाखवता येतो. एकदा त्यांचा शहरातला नातू, जो मोठा शेफ होता, गावी आला. तो हसून म्हणाला, आजी, बिना कांदा लसूणाच्या पुलावला चव कशी येणार? आजी फक्त हसल्या. त्या स्वयंपाकघरात गेल्या. त्यांनी तुपाची फोडणी दिली. जिरे, लवंग, दालचिनीचा सुगंध पसरला. त्यांनी एक गुपित वाटण तयार केले. ओले खोबरे, हिरवी मिरची आणि थोडे आले. हे वाटण तुपात छान परतून घेतले. त्यात ताजे 2 शिट्ट्या झाल्या. कुकर उघडला आणि घरात एक स्वर्गीय सुगंध भरून गेला. प्रत्येक तांदळाचा दाणा मोकळा आणि सुगंधी. नातवाने पहिला घास खाल्ला आणि तो शांत झाला. त्याला समजले, खरी चव ही मसालात नसते, ती प्रेम आणि सात्विक भावनेत असते. आजीबाईंनी सिद्ध केलं की कधी कधी साधेपणा हीच सर्वात मोठी चव असते. धन्यवाद. सर्व करा आणि खाताना बोल खाऊ सोबत हे विसरू नका. आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका. पुढच्या वेळी नवीन धमाका घेऊन भेटूया. बाय.